हाय फ्रेंड्स, आलाद नेने यार. आज एक व्हिडिओ मराठीमध्ये करतोय. एक जरा वेगळ्या विषयावरती बोलायचं आहे. कारण की आता मी सध्या एक पुस्तक वाचतोय, लाईफ अमेझिंग सिक्रेट्स म्हणून. गौर गोपालदास यांनी लिहिलेलं पुस्तक आहे ते. तर त्याच्यामध्ये ना एक कॉन्सेप्ट मला आवडला, त्याच्याबद्दल म्हणजे कालच मी वाचलं. म्हणजे ते मध्ये कसं असतं की म्हणजे हे बेसिकली पुस्तक रिलेशनशिप बद्दल आहे. तर त्या रिलेशनशिप बद्दलचं एक चांगला कॉन्सेप्ट मला आवडला, की कसं असतं की प्रत्येक माणसामध्ये ना त्याचे दोन हे असतात, म्हणजे दोन काय म्हणतात त्याला, दोन याच्यामध्ये डिवाइड असतो. एक त्याचे चांगले गुण, म्हणजे काही चांगले गुण असतात आणि काही वाईट गुण असतात. म्हणजे सगळी म्हणजे एकदमच रेअर असतील ते खूप चांगले आहेत, एकदमच रेअर असतील ते फारच वाईट. आणि एस्पेशली कसं होतं, ज्यांच्यासोबत आपण नेहमी कनेक्ट असतो, म्हणजे आपल्या घरातली फॅमिली झाली, आपली बायको झाली, आपली म्हणजे बहीण झाली, आपला भाऊ झाला, किंवा आपले कलिग झाले व तिथे आपण ऑफिसमध्ये जॉब करतो तिथे, आणि बाकी आपण समजा आपले मित्र पण झाले, म्हणजे याला बराच वेळ घालवतो. तर तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक याच्यामध्ये ना असे दोन पार्ट्स असतात. काही मध्ये काही ना आपले गुण काहींचे गुण आपल्याला आवडतात, काही गुण आपल्याला आवडतात, काही गुण आपल्याला एवढे आवडत नाही. तर त्या पुस्तकात असंच म्हटलंय की आपण काय करतो, आणि म्हणजे ह्युमन टेंडन्सी अशी असते की आपण वाईट गुणांवरतीच फोकस करतो, की हा माणूस बरोबर वागत नाही, हा बोलत नाही, लगेच चिडतो. पण त्याचा चांगला पार्ट आपण कधी बघतच नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एक आहे तो खूप कंजूस आहे, म्हणजे पैसे बिशे द्यायला तो हे करतो, म्हणजे आपला मित्र आहे. पण बाकी हेल्पिंग आहे, म्हणजे गरज असताना आपल्या सोबत असतो वगैरे. अशा बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे त्याच्यामुळे मला काय वाटतंय की जेव्हा एस्पेशली आपण क्लोज आपलं सर्कल असतं, म्हणजे आपले जसं बोलल्याप्रमाणे फॅमिली झाली, फ्रेंड झाले, आपले रिलेटिव्ह झाले, तर ना सगळ्यांमध्ये ना चांगले गुण तुम्ही बघा, की प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक माणसामध्ये चांगलं वाईट असतात. हे चांगलं गुण बघा, तुम्हालाही चांगलं वाटेल आणि कनेक्शन वाढेल. कारण की सध्या ना फार स्ट्रेसफुल आहे. आपण वाचतो सध्या रिलेशनशिप बद्दल बोलायचं झालं तर डायव्हर्स हा प्रकार खूप वाढतोय. घटस्फोट जे बोलतात ते सोशल मीडियामुळे तर फारच त्रासदायक झालाय. त्याच्यामुळे एस्पेशली तुमच्या पार्टनर्ससाठी सांगतो मी, की काही वाईट गुण असतील त्यांच्यामध्ये, काही वाईट गुण तुमच्यामध्ये पण असतील, पण ते ऍडजस्ट करा. चांगल्या गुणांवरती फोकस करा अँड ट्राय टू गो अहेड विथ म्हणजे टू गो अहेड टुगेदर अँड मेक युअर लाईफ मच बेटर. असं थोडंसं म्हटलं की एक लहानसा हा पॉईंट मला आवडला होता व्हिडिओमध्ये, तो जरा तुमच्यासोबत शेअर करूया. ओके देन, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूच. माझं युट्यूब चॅनल तुम्ही फॉलो नसेल केलं तर प्लीज ते फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.